दिवस मावळतीला चाललाय आणि मी चाललोय शेतामध्ये आता. डुकराचे झटका मशीन चालू करायला. डुकराचा उसाला खूप त्रास आहे आणि आभाळ पण आलेलं आहे. वातावरण छान झालंय, रम्य वातावरण आहे. शेतातली मजाच वेगळी. पाऊस 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 का आला की, पहिला पाऊस पडला की सुगंध हा इतका भयानक येतो की त्यासारखा म्हणजे तुमचा बाजारातला कोणती सुगंधी जे वस्तू आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा दर्जेदार सुगंध हा काळ्या मातीचा येतो. हे त्याचा अनुभव फक्त शेतकऱ्यालाच आहे. आणि आज तो थोडा पलीकडच्या भागामध्ये काही पाऊस झाल्यामुळे वाऱ्याच्या दिशेमुळे सुगंध इथे आलेला आहे आणि तो सुगंध खूपच छान आहे. आणि आज म्हणजे ह्या टायमाला आत्ताचे टाईम 6:30-7 वाजत आलेत आणि भारी वाटतंय. दिवसभर उकाडले म्हणजे ऊन होतं ना. आत्ता सध्याला कुठं पाऊस पडला आहे तर त्याचा सुगंध आणि पहिल्या पावसाचा सुगंध हा खूपच छान. आणि हा असा कुणालाच भेटणार नाही अनुभवाला. शेतकरी होण्याचा एक फायदा बी आहे. आणि कुणी किती बी म्हणून दे की शेतकरी असा आहे, शेतकऱ्याला त्रास आहे, खूप त्रास आहे शेतकऱ्याला की तो सांगता येत नाही आहे. शेतकऱ्याच्या मनातच राहतो तो त्रास. पण त्या सगळ्या त्रासाला मोडून शेतकरी न खचता नवीन धाडसीने तो पुढंच चालला आहे. ही एक कमालीची गोष्ट आहे. आज नवीन पिढी तर शेती नगच म्हणती. सगळ्याला हवेत जगायची सवय लागली. पण शेतीचा आनंद हा फक्त शेतकरी आणि ज्याला माहिती आहे तो देऊ शकतो. तुम्हाला काय वाटते शेतीबद्दल? काही मित्र बघा कसं वाटतंय. हे आपला ऊस आहे आणि चाललोय आता खाली. तिकडच्या साईडला नदी आहे आणि तिकडं चालचं आहे आता मला. बघू आता खडतर रस्ता समजा शेतीमध्ये. आता ह्या टायमाला काय नाही की रस्ता खराब असो चांगला असो, त्याचं काम त्याला पूर्ण करायचेच आहे. आणि काही काय कसं असतंय माहिती आहे का? आता समजा सिटीतल्या लोकांना काय माहिती याचे कष्ट काय आहेत. आणि सिटीतले लोक बी असे नाहीत की सगळे सिटीतले आहेत बिचारे. ते इथले गावाकडं जे राहतात तेच काही म्हणजे सगळे शेती म्हणजे राहतात तेच आज ते उरपाट बोलतात की नाही आता गावाकडं काय मजा नाही, इकडं रे भारी झालं आहे आणि काय उन्हातानाचं काम करायचं आहे. अरे बाबा उन्हातानाचं काम, अरे अगोदर तर तू तेच केलेलंस ना. पण नाही, लोक इतके बदलत आहेत की सांगता येत नाही. आणि आता सिटीला गेलं की वेगळंच आहे. पण आता जाऊन द्या, ते विषय वेगळा राहिला. पण आपल्याला आज पहिलं काम काय आहे, जाऊन झटका मशीन सुरू करायची पहिली. आपल्याला काळजी घ्यायची ऊसाची. आणि ऊस आला की म्हणजे ह्यांना साखर खायला भेटेल. साखर म्हणजे की ह्यांना गोड आवडतं ना. होतेच मग ह्यांना शुगर होते साखरेपासून, हे होतं ते होतं. कारण की ते मापात खात नाही आहेत. शेतकऱ्याकडे जे साधन आहे साखर तयार करायचं, गोड तयार करायचं, शेतकऱ्याची हे घेतात आणि जास्त खातात. शेतकऱ्याचं जास्त खाल्ल्यामुळे ह्यांना शुगर होते सिटीतल्या लोकांना. आणि सिटीतल्या लोकांना म्हणण्यापेक्षा सगळ्याच लोकांना, जे मोठेले जे आहेत, जे शेतकऱ्याबद्दल काही विचारपूस करीत नाहीत, म्हणजे त्यांना नजर वेगळी आहे त्यांची शेतीबद्दलची, त्यांना तर अवश्य त्यांना शुगरच व्हावी ही माझी प्रार्थनासुद्धा आहे. कारण की शेती ही एक भाकर आहे आणि तुम्ही जे खाता ते शेतीबद्दलच आहे ना. मग तुम्ही शेतकऱ्याला थोडा तरी
त्यांच्याबद्दल आदर बिदर ठेवा. नका म्हणतात कामं बिमं, काय कामं नका म्हणतात. काय आहे शेतीमध्ये म्हणजे नुसती काम काम काम. कसं आहे मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच की शेतीशिवाय पर्याय नाही. आज मागच्या 10 वर्षे अजून 20 वर्ष चालतं आहे का काय, शासन आपल्याला सपोर्ट करीत नाही. पण एक दिवस असं म्हणतात की एक ना एक दिवस शेतीचं येणार आहे, पण ते येणार आहे केव्हा हे अजून माहीत नाही. पण तोवर जोवर आहे तोवर शेतकरी असाच लढत राहणार आहे. आणि आताच्या पाठीमागं बी लढतच आला आहे. असं नाही आहे की तो थांबला आहे आणि आता लय अवघड झालं आहे की शेती करणं, की सगळ्या तालाचे भाव, खताचे औषधाचे भाव वाढले तर आता शेती सोडून देणं नाही, शक्य नाही ते. आणि इथून पुढं सुद्धा शेती करीतच राहणार. ते दिवस येऊ शेतकऱ्याचे किंवा नाही येऊ, कारण ते काय आपल्या हातात नाही आहे. ते सगळे शासनाच्या हातात आहे. शेतकऱ्याचे दिवस आणायचेत का नाहीत आणायचेत, पण ते लक्ष देत नाही आहेत. आणि जे कुणी आवाज उठेल शेतकऱ्याबद्दल त्याचं खूपच अवघड करून टाकतं शासन. ते कुणी का असताना इथून मागं बी ज्यांनी केलं आहे त्यांनी काय शेतकऱ्याबद्दल असा झेंडा गाडवला नाही की त्यांनी खूप चांगलं केलं आहे. पण अवघड आहे, अवघड. त्यांना फक्त एकच आपल्याला इच्छा आहे की बघा आता तुम्ही गोड धोड खाता त्याच्यासाठी बघा कसं नियोजन करावं लागतंय. म्हणजे तो माणसाचे कष्ट किती राहतं. आता अंधार पडत आला, तुम्ही बघू शकता. असं वातावरण आहे सध्याचं, पावसाचं वातावरण आहे. आणि किती कष्टात आता हे पूर्ण काळजी बघा. हा प्लॉट आहे ऊसाचा आपला. असा ऊस जर समजा तुम्ही खा लागली डुकरं तर शेतकऱ्याच्या मनात कसं दुःख वाटतंय का नाही. बघूया आता. सोडतो झटका मशीन सुरू करतो. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.